16 सोमवार न करता जर एवढा भारी नवरा मिळत असेल ना तर त्यात आई वडिलांचीच पुण्याई म्हणायचं बरं का. कसं आहे ना, चंद्र तारे तोडून आणील अशा बाता ठोकणाऱ्यांपेक्षा होईल तेवढे एफर्ट्स घेऊन जीव लावणारा नवरा कधी पण चांगला. आजपर्यंत आपण एखादी गोष्ट मागितली आणि ती आपल्याला मिळाली नाही असं कधीच झालं नाही बरं का. इव्हन आपल्याला मागायची पण गरज पडत नाही. इकडं उन्हाने जीवाची लाई झाली होती, मग पहिलं स्वतःसाठी सरबत करून घेतला. एवढ्या उन्हामध्ये थोडस जरी थंड प्यायला भेटलं ना तरी आत्मा तृप्त झाल्यासारखा वाटतो. हो, आणि आपण चेहऱ्यावर आईस फिरवला त्यावर काय लक्ष देऊ नका बर का, कारण असे छोटे मोठे एक्सपेरिमेंट आपले चालूच राहत्या कायम. किचन मध्ये थोडस डांगर उरलेलं होतं, मग त्याच्या फोडी करून दिल्या बाबा उकडत घालून. कसं आहे ना, काहीतरी नवीन शिकत राहावं माणसानी. इकडं क्रिचचं चालू होतं लपाछपी खेळायचं काम. बोलत होता की मम्मी ये शोधायला म्हणून. तोपर्यंत इकडं आपल्या फोडी पण उकडल्या होत्या. मग काय लगेचच घेतलं बाबा पीठ मळायला. आता येथे पाण्याचा वापर अजिबात नाही करायचा बर का. जेवढं कमीत कमी पीठ मळतानी लागेल ना तेवढ्या छान होतात या डांगराच्या थापटवड्या. आता भांड्यांचा तर असला गंजाडा पडलेला होता ना, मग काय कृष्णी आणि मी लगेचच घेतले बाबा सगळे भांडे पटपट घासून. आता काम आवरलेलं होतं सगळं आणि दळण पण संपलेलं होतं. मग काय दिली बाबा गिरण चालू करून. त्यानंतर पाट्यावर लसणाची थोडीशी मिरची वाटली आणि म्हटलं क्रिशला त्याच्या नावाची फिल्म तरी दाखवावं. मग काय बसलो बाबा सगळे क्रिश फिल्म बघत.